निवाई तालुका आणि सिद्धडा गावामध्ये एक आश्चर्याची घटना घडलेली आहे। तिथे शेतकऱ्याला सोन्याचा हंडा सापडला, परंतु पुढे काय घडलं पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता निवाई तालुक्यातील त्या सिद्धडा गावामध्ये ही घटना घडली आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले आणि त्याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। 4-5 जे व्हिडिओ आलेले आहेत समोर ते सुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणार आहोत। नक्की या घटनेमध्ये असं काय घडलं होतं। त्या शेतकऱ्याला शेतामध्ये जमिनीचं काम करत असतानाचा जेसीबीच्या सहाय्याने जमिनीचं काम करत असताना तो सोन्याचा हंडा सापडला होता, परंतु लोकांनी शेवटी त्या सोन्यासाठी काय केलेलं आहे ते तुम्हाला बघावंच लागेल। अक्षरशः लोकांनी ती गोष्ट केली आणि संपूर्ण देश जो आहे तो हादरून गेला। आता सोन्याचा जो हंडा होता त्या गावामध्ये सापडला होता। जेसीबीच्या सहाय्याने ते काम करत होते। एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेसीबीच्या सहाय्याने ते काम करत सुरू असताना अचानक जमिनीत गाडलेला सोन्याचा हंडा सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। आता हंड्यात मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी आणि दागिने प्राथमिकदृष्ट्या दिसून आल्याचं तिथल्या लोकांनी सांगितलं आणि ही बातमी अक्षरशः तेथील गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि काही मिनिटातच घटनास्थळी अक्षरशः लोकांचा महापूर उसळला। अनेक लोक तिथं बघायला आली होती। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे तिथे सोन्याचा हंडा सापडला। जेव्हा सोन्याचा हंडा तो बाहेर काढण्यात येतो आणि त्यानंतर त्याला तिथे जमिनीवर ठेवण्यात येतं। सर्वांना वाटतं की सर्व काही ठीक आहे, परंतु अक्षरशः त्या सोन्यातील त्या सोन्याच्या हंड्याच्या आतील जे दृश्य अनेकांना दिसतं तेव्हा अक्षरशः लोक तुटून पडतात आणि तो सुद्धा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहोत। ही घटना सकाळच्या सुमारास घडली। संबंधित शेतकरी आपल्या शेतात जेसीबीच्या मदतीने काम करून घेत होता। काम सुरू असताना जेसीबीचा मग दात जमिनीत काहीतरी घुसला आणि कठीण वस्तू लागला असं त्या चालकाला वाटलं। चालकाने मशीन थांबवून पाहणी केली असता मोठा मातीसारखा एक हंडा जमिनीत अर्धवट गाडलेला आढळून आला। मातीचा थर त्या हंड्यावर आढळून आल्याचं तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर सुरुवातीला काही जणांनी हा हंडा जुन्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला। मात्र हंड्यातील सोन्याचं प्रमाण पाहता ही गोष्ट काही क्षणातच गावभर पसरली। शेतात सोन्याचा हंडा सापडला ही बातमी ऐकताच संपूर्ण अक्षरशः गाव तिथे पाहायला आलं। लोकांचा महापूर तिथे आला। परंतु पुढे या घटनेत काय घडलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओच्या द्वारे नक्की पुढे पहा। आता तेथील लोकांनी सांगितलं की लोक अक्षरशः त्या हंड्यावर तुटून पडली होती। काही जणांनी सोनं उचलून पळवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हंडा उचलून नेण्याचा प्रयत्न केला। एकच गोंधळ, धक्काबुक्की, ओरड झंबड उडाली। शेतकऱ्याने आणि काही ग्रामस्थांनी लोकांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव इतका मोठा होता की कुणाचंच काही चालत नव्हतं। या गोंधळात काही लोकांनी सोन्याची नाणी खिशात टाकल्याचं तर काहींनी दागिने पळवल्याचे आरोपी होत आहेत। काही क्षणातच सोनं पळवण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षरशः कशा प्रकारे झुंबड इथं उडालेली आहे। अगदी लहान मुलंही घटनास्थळी जमली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने त्या दिशेने निघाले होते, परंतु ते येण्या अगोदरच लोकांनी अशी परिस्थिती तिथे केली की अक्षरशः आपल्या हातात जेवढं सोनं येतंय तेवढं घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तोपर्यंत बरंचसं सोनं लोकांच्या हातात गेल्याची चर्चा आहे। तसं व्हिडिओमध्ये सुद्धा पुढं दिसत आहे की जो सोन्याचा हंडा भरलेला होता तो थोडासा कमी झाल्याचं वाटत आहे। ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सुद्धा दिसेल। पोलिसांनी हंडा ताब्यात घेतला असून उरलेलं सोनं जप्त केलं आहे असं घटनास्थळाच्या तेथील लोकांनी सांगितलेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं की पुरातत्व आणि खजिना स्वरूपात सापडलेली कोणतीही वस्तू कायद्याने सरकारची मालमत्ता असा सरकारचा नियम असतो, परंतु सोनं पळवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आलेला आहे। सोशल मीडियावरती याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले। पुढे सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला दिसेल की या व्हिडिओमध्ये पोलीस सोन्याच्या हंड्याजवळ उभा राहिलेला आहे आणि शेतकरी सुद्धा त्याच्याजवळ दिसत आहे, तुम्हाला पुढे दिसेलच। दरम्यान हा हंडा नेमका कोणत्या काळातील आहे याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाला कळवण्यात आला आहे। प्राथमिक अंदाजानुसार हा हंडा शेकडो वर्षापूर्वीचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही इतिहास तज्ज्ञांच्या मते जुन्या काळातील लुटीपासून वाचवण्यासाठी किंवा संकटाच्या काळात लोक सोनं जमिनीत गाडून ठेवत होते। या घटनेनंतर संपूर्ण गावात चर्चेला उधाण आलेलं आहे। काही जण याला दैवाचं देण म्हणत आहेत तर काही जण लोकांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत आहेत। सोन्यासाठी माणुसकी हरवली आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिलेली आहे। शेतकरी मात्र या घटनेनंतर मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आहे, कारण की त्याच्याच शेतामध्ये अशी घटना घडल्याने त्याच्या हातात काहीच आलं नाही।
जरी त्याने पुरातत्व विभागाला किंवा सरकारला हा सोन्याचा हंडा दिला तर शेतकऱ्याला त्याची थोडीफार रक्कम मिळतेच, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात आता काही राहिलं नाही. कायदेशीर प्रक्रिया झालेली आहे. चौकशी पोलीस कारवाई यामध्ये होणारच आहे आणि पोलीस कारवाई यामध्ये तो हंडा कुठल्या काळातील आहे हे समोर येणारच आहे. एकंदरीत सोन्याच्या हंड्याने एका शांत गावात क्षणात गोंधळ, लालसा आणि कायद्याचा प्रश्न उभा केला. पुढील तपासात नेमकं किती सोनं, किती जप्त झालं आणि किती पळवण्यात आलं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती ही घटना प्रचंड व्हायरल झालेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले होते. परंतु तुम्ही पाहू शकता की जेव्हा ही घटना घडली तेव्हा सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. संबंधित शेतकरी आपल्या शेतात जेसीबीच्या मदतीने काम करत होता आणि काम सुरू असताना जेसीबीचा मग दात जमिनीत काहीतरी कठीण वस्तू लागला. चालकाने मशीन थांबवून पाहणी केली असता मग मोठा मातीसारखा एक हंडा अर्धवट गाडलेला आढळून आला होता आणि हंड्याचं जे झाकण होतं ते थोडंफार तुटलेलं होतं आणि त्यात जे काही दृश्य त्या गावकऱ्यांना दिसलं, अक्षरशः पिवळसर चमक त्यांना दिसल्याने मग एकच झुंबाडील उडाली आहे. कितीतरी कोटी रुपयांचं हे सोनं असू शकतं असं सरकारचा अंदाज आहे आणि या हंड्याचं झाकण अर्धवट उघडं होतं. आज सोन्याची चमक दिसतात उपस्थितांचे डोळे दिपले होते. सुरुवातीला काही जणांनी हा हंडा जुन्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला, मात्र हंड्यातील सोन्याचं प्रमाण पाहता ही गोष्ट क्षणात गावभर पसरली. शेतात सोन्याचा हंडा सापडला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी ऐकताच शेकडो नागरिक घटनास्थळी धाव घेऊ लागले. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मग अक्षरशः लोक त्या हंड्यावर तुटून पडली. काही जणांनी सोनं उचलून पळवण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी ते सोनं उचलून आपल्या खिशात घातलं. धक्काबक्की, ओरड झुंबड उडाली. शेतकऱ्यांनी आणि काही ग्रामस्थांनी लोकांना आवरण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र जमाव इतका मोठा होता की कुणाचंच काही चाललं नाही. या गोंधळात काही लोकांनी सोन्याची नाणी खिशात टाकल्याचे तर काहींनी दागिने पळवल्याचे आरोपही होत आहेत. काही क्षणातच सोनं पळवण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. महिलांपासून तरुणांपर्यंत अगदी लहान मुलंही घटनास्थळी उपस्थित जमली होती. घटनेची माहिती मग मिळतात शेवटी घटनेची पोलिसांना माहिती मिळाली. अक्षरशः पोलीस 1 तासाने उशिरा आले आणि तोपर्यंत अक्षरशः लोकांनी त्या सोन्याचं काय केलं असेल. तरी बऱ्याच लोकांना आवरण्यात आलं, परंतु काही लोकांनी सोनं मात्र पळवलं हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसलं. मोबाईल फुटेज त्यानंतर तपासण्यात आले आणि त्यानंतर जे काही लोकांनी सोनं पळवलेलं आहे ते मोबाईल फुटेजच्या आधारे लोकांचा मग ते तपास पोलीस प्रशासन घेत आहे असं मग त्यांनी सांगितलेलं आहे. पुरातत्व आणि खनिजा स्वरूपात सापडलेली कोणतीही वस्तू कायद्याने सरकारची मालमत्ता आहे. अशा वस्तूंवर कोणाचाही वैयक्तिक हक्क नसतो असं सरकारचा नियम आहे. परंतु यामध्ये पुढे काय होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. कुठल्या काळातील हे सोनं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु ते लवकरच समोर येईल.